मित्रांनो, बॉईजसाठी किंवा मेन्ससाठी बाईक घेणं ही एक प्रोसेस असते. म्हणजे म्हणतात ना, एक लांब आपण सगळं रिसर्च करतो, एक्सप्लोर करतो. च्या दिवसाचा म्हणजे 1 जानेवारी 2026च्या दिवसाचा कोटेशन आपला RTX TVS RTXचा. जो फोमो क्रिएट करून ठेवला ना, हे नाही करायला पाहिजे होतं. सो ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात भाई? सगळ्या आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि भाई फिरत राहा. आणि यावर्षी आपल्या किटीमध्ये बकेट लिस्टमध्ये 2 अजून जागा, अनोळखी जागा ऍड करा आणि ते नक्की एक्सप्लोर करा. सो मित्रांनो, आज 1 जानेवारी आहे, नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवसामध्ये आपण एक नवीन बाईक बघायला जाणार आहोत. टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलीच असेल. सो ही बाईक मी नाही घेत आहे, माझ्याकडे जी माझी बाईक आहे भाई, ती मी खरंच खुश आहे त्या बाईकवरनं. पण आज माझा मित्र आहे, तो बाईक घेतो आहे, तर त्याच्यासाठी आपण ऑप्शन्स एक्सप्लोर चालू आहेत. आणि मित्रांनो, बॉईजसाठी किंवा मेन्ससाठी बाईक घेणं ही एक प्रोसेस असते. म्हणजे म्हणतात ना, एक लांब आपण सगळं रिसर्च करतो, एक्सप्लोर करतो सगळं. म्हणजे बाईक घेण्याआधीची जी क्युरिओसिटी किंवा ती जी पूर्ण प्रिपरेशन असते ना भाई, ती भन्नाट असते. सो आता गेली महिना 2 महिन्यात त्याची ती प्रोसेस चालू होती. त्याला ही बाईक कुठेतरी बघायची होती, एक्सप्लोर करायची होती. आणि त्याचं कामामध्ये बिझी असल्यामुळे त्याला बघायला नाही भेटली. पण आज आणायचं त्याच्याकडे वेळ आहे आणि आज शोरूममध्ये बाईक सुद्धा अवेलेबल आहे, आम्ही चेक केलेली आहे. सो आता आपण जात आहोत ठाण्याच्या हर्विस TVS इथे. आता मी माझ्या घरातनं निघत आहे, आधी आता आपण जाऊन माझ्या मित्राला भेटूया, तो येतोय आणि मग आपली जर्नी टू ठाणे. लेट्स गो. तो भाई आपले मित्रबंधू आधीच येऊन इथे उभे राहिलेले आहेत आणि भाई ही जी सर्चिंगची क्युरिओसिटी असते ना, अशीच असते. भाई सकाळी सकाळी पाऊस पडलेला आहे आज 1 जानेवारीला आणि बघा ती गाडी काय हल्ली अर्ध्या खड्ड्यामध्ये. नशीब त्या गाडीने पाणी नाही उडवलं भाई. सो आता आपणही ट्रॅफिक हंट बंदर मार्गे करत जाणार आहोत ठाण्याला. सो हे बघा, आत्ता जे मी ट्रॅफिक बद्दल बोलत होतो ना भाई, सो या घाटाचा मेन प्रॉब्लेम हा घाट किंवा रस्ता नाहीच आहे. आता हे समोर बघा, आता हे जे 2 ट्रक आहेत भाई, एकाने तरी लेन फ्री ठेवायला पाहिजे ना. असं भाई हा प्रॉब्लेम आहे ह्या घाटाचा. ट्रकची फ्रिक्वेन्सीज भरपूर आहे आणि हे जे ट्रक असतात ना भाई, हे दोन्ही लेन अडवून ही लोक चालत असतात. आता ह्याच्या पुढे म्हणजे म्हणतात ना, बऱ्यापैकी रस्ता पुढे जाऊन आहे, तिथे हे ट्रक सिंगल लेननी चालतील ना, तिथे हा रस्ता खाली असणार आहे. सो भाई हे प्रॉब्लेम रस्त्याच्या किंवा घाटाचा नाही, हा ट्रॅफिक मॅनेज करण्याचा आणि एक सिव्हिक सेन्सचा कुठेतरी हा एक प्रॉब्लेम आहे. बघा इथे पण ट्रकनी तेच करून ठेवलेलं आहे भाई. सो मित्रांनो, आता जस्ट आपण ठाण्यामध्ये शिरलो आहे आणि भाई फक्त बोलतात ना 9 किलोमीटरसाठी 20 मिनिटं दाखवत आहे. म्हणजे काय ट्रॅफिकची हालत आहे ठाण्यामध्ये भाई. माझी ठाणेकरांना एक कळकळीची विनंती आहे भाई, इलेक्शन पिरियड आहे, कृपया हे विसरू नका. कारण भाई ठाणे हे बिना ट्रॅफिकच्या तुम्ही क्रॉस करणार असं भाई कधी होतच नाही. म्हणजे कधीही या अक्रॉस द इयर, वर्ष, दिवस कुठलाही असू दे, म्हणजे वेळ कुठलीही असू दे भाई, इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा म्हणजे म्हणतात ना ज्वलंत नाही इश्यू, म्हणजे हा काय म्हणतात ह्याला, एक लाईफ ब्लॉकेज इश्यू असं आपण याला म्हणू शकतो भाई. बेकार हालत आहे ठाण्याच्या ट्रॅफिकची. सो मित्रांनो, शोरूमकडे आपण आलेलो आहोत. हा घोडबंदर रोड आहे आणि इकडे आता हे मेट्रो स्टेशनचं आय थिंक स्टेअर्सचं काम चालू आहे, शिड्यांचं. आणि इथे खालती हे दोस्तीची बिल्डिंग आहे, दोस्ती इम्पेरिया प्रोजेक्टचं नाव आहे. हे आपल्याला नेहमीच दिसत असतं घोडबंदरवरनं जाताना. तो इथे आहे आता आपला हर्मेस TVS. चलो अंदर जाएंगे, अभी बाइक देखेंगे भाई लोग, क्या बोलते, चलो. सो मित्रांनो, ही आहे TVSची RTX जी बघायला आपण इथे आलेलो आहे. आणि भाई खरं फर्स्ट लुकमध्ये तरी बाईक प्रॉमिसिंग दिसते आहे यार. म्हणजे खरंच एक बीस्ट लुक दिलेला आहे गाडीला. सो आता इथे तरी लोकांची गर्दी बऱ्यापैकी आहे. सो आता आपण पटकन जाऊया आणि टेस्ट राईड बघूया, गाडीचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय बघायला भेटतं आपल्याला ते. सो ही आहे टेस्ट राईडची बाईक आणि भाई इथे सुद्धा भरपूर गर्दी आहे. भरपूर लोक आज हे अनुभव करायला आलेले आहेत आज ही बाईक. आणि आता इथे ह्याचं जशी काय लाईट नाही आहे पार्किंगमध्ये, त्यामुळे ह्याचं जसं काय फुटेज नाही भेटत आहे. पण बाईक खरंच दिसायला ह्युमंगस आहे. म्हणजे बोलतात ना, मस्क्युलर लुक दिलेला आहे गाडीला. आणि गाडीमध्ये बोलतात ना, बेस व्हेरियंटमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी फीचर्स बघायला भेटत आहेत. जसं आता आपण इथे जर हे क्रूज कंट्रोलचं स्विच जर आता आपण हे वरचं जे हे बघितलं, तर अशा सगळे फीचर्स आपल्याला बेस मॉडेलमध्येच बघायला भेटत आहे. सो मित्रांनो, बाईकची जी रायडिंग अर्गोनॉमिक्स आहे ती कडक आहे. म्हणजे बोलतात ना, ओव्हरऑल बाईक दिसायला वगैरे, रायडिंग पोश्चर वगैरे खूप सही आहे. आता हा जो माझा मित्र आहे याची हाईट 5'9" आहे आणि तो प्रॉपर बाईक बॅलन्स करतो आहे. माझी 5'6" आहे, तर मला वाटत नाही याचं जसं काही प्रॉब्लेम होणार आहे. आता इथे म्हणजे बोलतात ना, ओव्हरऑल ड्राईव्ह कंपॅरिटिव्ह वगैरे. आणि आता TVSनी बोलतात ना, कुठेतरी एक BMW कडनं इन्स्पिरेशन घेऊन हे इंजिन बनवलं आहे. आता ते बोलत आहेत की बोलतात ना, त्यांचं इंडिजिनियस इंजिन आहे, पण कुठेतरी याच्यामध्ये बट
ऑब्विस आहे भाई, BMW टेक्नॉलॉजी तर असणारच आहे. सो ओव्हरऑल मित्रांनो म्हणजे म्हणतात ना, आता या बाईकनी ज्या बऱ्यापैकी हाईप क्रिएट केलेला आहे मार्केटमध्ये, त्याच्या अनुरूप आता इथे लोकही आपल्याला बघायला भेटत आहे आणि बोलतात ना, म्हणजे लोकांमध्ये क्रेज आणि क्युरिओसिटी आहे ह्या बाईकला घेऊन. सो येणाऱ्या काळामध्ये होपफुली ही बाईक आपल्या लोकांच्या बोलतात ना, त्यांच्या एक्स्पेक्टेशन्स वरती बाईक खरी उतरव आणि ओव्हरऑल मजा आली. म्हणजे बाईक बघायला अशी एक ह्युमंगस बाईक अंडर 3 लाख आपल्याला बघायला भेटेल, ती पण 300 सीसी, हे एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. सो आता आपण आतमध्ये जाऊया. आता प्राइस फॅक्टर काय आहे गाडीचं ते आता आपण आधी बघूया. सो लेट्स गो. सो मित्रांनो, ही आहे बाईकची स्पेक्स चार्ट. याच्यामध्ये आपल्याला 5 कलर बघायला भेटत आहे. तो सगळ्यात वरचा कलर आहे तो त्यांचा स्पेशल एडिशन कलर, ज्याला आपण म्हणू शकतो अॅनिव्हर्सरी एडिशन नाही बोलत आहे मी, तो नवीन ब्लॅक कलरचा आलेला आहे. त्याच्या खालचा एडिशन वायपर ग्रीन हा फक्त आपल्याला BTO टॉप व्हेरियंटमध्येच बघायला भेटतो. आणि टॉप व्हेरियंटमध्ये मित्रांनो इथे फक्त 3 फीचर्स आपल्याला ॲडजस्टेबल सस्पेन्शन असतील, ब्रास कोटेड चेन असेल आणि TPM ज्याला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बोलतात, हे आपल्याला बघायला भेटणार आहे गाडीमध्ये. सो ह्याचे प्राइस पॉईंटमध्ये ॲज असा काही फरक नाही आहे BTO आणि टॉप मॉडेलमध्ये. वेरएस बेस मॉडेलमध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स आपल्याला दिलेले आहेत. पण जो टॉप व्हेरियंट आहे म्हणजे बेसिकली मिड व्हेरियंट जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मॅप मिररिंग वगैरे सारखे फीचर्स सुद्धा या बाईकमध्ये बघायला भेटत आहे. सो ओव्हरऑल बाईक म्हणजे बोलतात ना, ऑन पेपर जसं मी आधी म्हटलं, खरंच खूप सही वाटत आहे. सो आता बघू यांचे प्राइस पॉईंट्स काय आहेत या बाईक्सचे. तो मित्रांनो हा आहे आजच्या दिवसाचा म्हणजे 1 जानेवारी 2026च्या दिवसाचा कोटेशन आपला RTX TVS RTXचा. सो आम्ही जो आता कोटेशन काढलाय हा टॉप मॉडेल आणि फक्त आपण जो BTO मॉडेल आहे त्याचाच काढलाय, बेसचा आम्ही काढलेला नाही. त्याच्यामध्ये ॲजचं जसं काही नाही आहे आणि प्राईसमध्ये ॲजचं जसं काही 25-30 हजाराचाच फरक आहे. सो टॉप मॉडेल जो आहे तो आपल्याला एक्स शोरूम पडत आहे 2,14,000ला आणि ऑन रोड आहे 2,55,000 आणि त्याच्यामध्ये ॲसेसरीज वगैरे म्हणजे प्रॉपर शोरूममधनं बाईक आपल्याला बाहेर येणार आहे 2,60,000 रुपयाला. थोडंसं आपण नेगोसिएशन करू शकतो. आणि जो BTO वायपर एडिशन आहे, जो तुम्हाला मी आता सांगितलं, सगळ्या त्यांचा एक अलग कलरचा एडिशन आहे, त्याच्यासाठी 6,000 रुपये एक्स्ट्रा आहेत. सो 2,80,000 82,000 रुपये त्याचे आहेत. आणि जर आपण वायपर ग्रीन कलर सोडून जर बाकीमध्ये जर आपण BTO जो आपण स्पेशल एडिशनमध्ये गेलो तर तो आपल्याला पडणार आहे 2,75,000 ते 76,000 रुपये. थोडंसं एक 100-1,500 रुपये मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी जी खालची अमाऊंट आहे ती फायनल अमाऊंट नाही आहे. सो हे आहे आजचं आपलं कोटेशन. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आपण आलो आहोत परत आपल्या बिल्डिंग खाली. सो आता एक संक्षिप्त माहिती TVS RTXबद्दल. सो ऑन पेपर तर मित्रांनो गाडी खरंच खूप सही वाटते आहे. म्हणजे म्हणतात ना, जे टेक्स्पेक्स आहेत गाडीचे किंवा फीचर्स आहेत, त्यानंतर जे गाडीचं फर्स्ट लुक आहे ऑन पेपर नंतर, तो फर्स्ट लुक स्पेशली जो फ्रंटचा जो लुक आहे ना भाई, म्हणजे मी माझ्या आता होंडामध्ये NX 500 आपण भरपूर वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये बघितली असेल. सो NX 500ला कुठेतरी एक बीट करणारा लुक, म्हणजे तसा एक मस्क्युलर लुक आपल्याला 300 सीसीमध्ये TVS मार्फत बघायला भेटतो. तो एक खरंच म्हणजे म्हणतात ना, एक लुक वाईज त्या गाडीला त्या सेगमेंटमध्ये 300 सेगमेंटमध्ये कम्पीट करणारं कोणीच नाही आहे लुक वाईज. आणि बोलतात ना, जे आपण टेक्स असतात त्याच्यामध्ये, टेकी गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये त्या गाडीला कम्पीट करणारं कोणी नाही आहे. आता मेन गोष्ट पहिली सांगतो, त्या गाडीची हाईट. सो आता गाडीची जी सिटिंग पोझिशन आहे ती, सो माझी हाईट मित्रांनो 5 फूट 6 इंच आहे आणि जो माझा आता मित्र माझ्यासोबत होता त्याची 5'8" 5'9" आहे. सो तो कम्फर्टेबल होता. आणि माझ्यासाठी म्हणजे मी आता एवढे वर्ष बाईक वगैरे चालवतो आहे, तो प्रॉपर म्हणजे सिग्नलमध्ये असो किंवा सिटीमध्ये असो ॲटसाईड असं गाडी कलंडणार नाही. आणि एक चांगली गोष्ट ती म्हणजे गाडीचं वेटही बॅलन्स, म्हणजे म्हणतात ना, गाडी ओव्हरवेट वगैरे कुठे वाटली नाही. हां, आता गाडीमध्ये टॉप बॉक्स वगैरे, रॅक्स वगैरे, सॅडल्स वगैरे काय नाही होतं. ते सगळं एकदा लागलं की गाडी थोडीशी म्हणजे म्हणतात ना हेवी फील होणार. पण आता जशी गाडी नॉर्मल होती आपली, त्याच्यामध्ये गाडी बिलकुल हेवी अशी फील नाही झाली. म्हणजे प्रॉपर मन्युवर आपण करू शकतो, चालवू शकतो. सिटी ट्रॅफिकमध्ये सुद्धा माझ्यासारखं 5 फूट 6 इंच मला माणूस चालवू शकतो. हां, तुमचं वजन थोडंसं कमी असेल ना, तर तुम्ही एकदम सुकडे वगैरे असाल आणि 5'6" असाल तर माईट बी तुम्हाला थोडंसं ते वेट रेशिओमध्ये गडबड होऊ शकते. पण आता माझं वजन 80-85 आहे, त्यामुळे ती हँडल करायला वगैरे आजचा जसं काही प्रॉब्लेम नाही झाला. ओव्हरऑल इंजनचं सांगायचं झालं तर तिथे खूप जास्त लोक म्हणजे म्हणतात ना, एक लाईनच होती. आज पहिला दिवस होता त्यामुळे त्यांची डिलेवरीजही चालू होती, परत टेस्ट राईडसाठी लोकं होती, त्यामुळे असं पाहिजे तसं वेळ वगैरे काढताना आला. आणि त्यांनी फक्त ते बेसमेंटमध्येच गाडी फिरायला दिली, तिकडे जाम अंधेरा होता पाहिजे. त्या ॲजच्या जसं काही फुटेज घेण्यासारखंही त्या गाडीसोबत काही भेटलं नाही. पण एक ओव्हरऑल वर्डिक्ट आता शेवटी मी तुम्हाला, बाकी आता त्याचे तुम्ही आपणही भरपूर व्हिडिओ बघितले असतील आणि तेच म्हणजे म्हणतात ना, जे आपण ऐकतोय की म्हणजे म्हणतात ना, गाडी चांगली आहे. पण आता TVSचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड ह्याच्या आधीचा जर बघितला
तर ॲजचं जसं म्हणतात ना, त्या गाड्यांचं एक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या गाड्यांचं कुठेतरी काम काढणं, गाडीच्या इंजनमध्ये काम काढणं हा TVSचा आपला एक ट्रॅक रेकॉर्ड राहिलाच आहे. पण आता हे इंजन जर त्या लोकांनी विथ BMW कोलॅबोरेशन जर हे इंजन असेल तर आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण इथे मला असं वाटतं ना की जो प्राईस फॅक्टर जो TVSनी ठेवला आहे त्या इन अकॉर्डिंग टू दॅट प्राईस फॅक्टर मला असं वाटत नाही की म्हणजे म्हणतात ना तुमचं म्हणजे म्हणतात ना सगळं ओके आपल्याला कधी भेटत नाही कुठच्या गोष्टीमध्ये. म्हणजे गाडी टेक्स्पेकमध्येही चांगली आहे, म्हणजे म्हणतात ना दिसायलाही चांगली आहे व सगळंच चांगलेलं असतं. प्रत्येक गाडीमध्ये मित्रांनो म्हणतात ना कुठे ना कुठेतरी एक नेगेटिव्ह ॲस्पेक्ट हा असतोच. आणि तीच भीती माझी पर्सनली म्हणजे म्हणतात ना TVS ब्रँडबद्दल आणि ह्या गाडीबद्दल आहे की कुठेतरी मित्रांनो एक या गाडीची जी लाँग लाईफ जी आपण म्हणतो ना ती कुठेतरी मला वाटतं थोडीशी एक कमी असणार आहे कम्पॅरेटिव्ह टू होंडा. की जे इंजन्स आहेत आता मी गेली 10, 11, 12 वर्ष माझ्याकडे होंडाच्या गाड्या आहेत. कधीही इंजनमध्ये ॲक्चं जसं काही प्रॉब्लेम नाही आला. हां माझी रायडिंग तशी स्मूथ आहे, माझी हार्श रायडिंग वगैरे आहे नाही. पण ठीक आहे, पण म्हणजे म्हणतात ना इंजनमध्ये असं सडनली काही काम काढणं वगैरे ॲजचं असं काही काम होंडाने आजपर्यंत मला कधी दिलेलं नाही. ते केस मला वाटत नाही TVSमध्ये आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल. TVSमध्ये फॉर शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की म्हणजे म्हणतात नाही ते एक थोड्या वेळानंतर इंजनमध्ये किंवा एक म्हणतात ना एक बऱ्यापैकी आपलं खर्च होईल असं कुठेतरी आसार दिसतात. कारण बोलत ना अच्छी चीज सस्ती नाही होती. आणि हे माझं आयुष्यातलं एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जर गोष्टी इतकी परफेक्ट त्या लोकांनी बनवली असेल म्हणजे म्हणतात ना इंजिनही मस्त आहे, तुम्ही फीचर्सही भरभरून टाकले आहे, क्विक शिफ्टरसारखं त्याच्यामध्ये ब्ल्यूटूथ आहे, क्रूज कंट्रोल आहे, वॉट नॉट सगळं आहे. पण एवढं सगळं असताना मग प्राईस एवढी कमी काय तुम्ही ठेवली? सडनली तुम्हाला म्हणजे म्हणतात ना ॲटलिस्ट तुम्ही 3 लाखाच्या वरती तरी ती गाडी ठेवू शकल्या असतात. 310चं प्राईस तेवढंच होतं, जी BMWची 310 GS 310 जी बंद झाली ती. तर ते तुम्हाला म्हणजे म्हणतात ना त्याचं प्राईस कट डाऊन करून तुम्ही हिला एवढा खालच्या प्राईसमध्ये विकणं वगैरे हे थोडंसं कुठेतरी म्हणतात ना खटकण्यासारखं होतं. तर बघू आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम एखाद वर्षामध्ये आपल्याला अनुभव येईल या गाडीचा. सगळ्यात वाईट या गोष्टीचं असं वाटलं ना की भाई 3 महिन्याची वेटिंग आहे. म्हणजे बाईकसाठी 3 महिन्याची वेटिंग भाई खरं म्हणजे म्हणतात ना एवढा फुकटचं हाईप करून ठेवलं आहे ना भाई. तुमचं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे म्हणतात ना तुमची असेंब्ली लाईनमधनं म्हणजे दिवसानं तुमच्या 25 गाड्या पण निघत नाही, 20 गाड्या पण निघत नाही, एवढी छोटी तुमची असेंब्ली लाईन आहे का TVSची? भाई इतकं इलॉजिकली होऊ नये कुठच्याच कंपनीने की भाई तुम्ही आजच्या जगामध्ये तुम्ही कस्टमरला सांगताय की भाई 3 महिन्याची वेटिंग आहे. भाई ही गोष्ट नाही पटत आहे. बट ऑब्वियस आहे ठीक आहे, एवढं वेटिंग असणं वगैरे एवढं ओव्हर हाईप वगैरे करण्याची गरज नाही होती. महिनाभर वगैरे हाईप आहे ही गोष्ट आपण समजू शकतो. बट ऑब्वियस आहे तेवढं वेटिंग असणार वगैरे. पण असेंब्ली लाईनमध्ये म्हणजे तुमच्या एवढं मोठी कंपनी आणि TVS काही इंडियामध्ये नवीन कंपनी नाही आहे की तिला आता सेटअप टाकायचं आहे, तिला आता ती इनिशियल फेजमध्ये आहे. भाई खूप जुनी कंपनी आहे ती. तिचे ऑलरेडी लाखो प्रोडक्ट्स म्हणजे युनिट्स बेसिकली मार्केटमध्ये ऑलरेडी रनिंग आहेत. सो त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. ते हा उगाच जो फोमो क्रिएट करून ठेवला आहे ना हे नाही करायला पाहिजे होतं. सो ठीक आहे आता 90 डेजची वेटिंग आहे बाईकसाठी भाई. म्हणजे ते पण तुम्ही 3 लाखाच्या बाईकसाठी. असं पण नाही की तुम्ही काय सुपर बाईक वगैरे विकताय, स्पोर्ट्स बाईक एकदम ह्याहून त्याहून 3 लाखाच्या बाईकसाठी भाई तुम्ही 3 महिन्याची वेटिंग ठेवताय. थोडं तरी लॉजिकल म्हणजे म्हणतात ना भाई ॲटलिस्ट हॅव सम म्हणजे काय म्हणतात डिसेन्सी की भाई तुम्ही काय करताय. म्हणजे म्हणतं ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तुमचं कोण आहे भाई? त्या माणसाला सांगा भाई इतकं करू नकोस. सो ते कुठेतरी आहे. मला वाटतं की कुठेतरी एखादा जो 3 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो आहे तो आय डोंट थिंक तो वेट करेल. त्याच्या बदलीत जर तुम्ही रेडिली अवेलेबल करून देता. आता माझा जो मित्र होता त्याचाही तेच सीन होतं. त्याची बाईक अवेलेबल असली असती महिन्याभराच्या वेटिंगमध्ये तरी तो आज त्याची बुकिंग करायची तयारी होती. तो बोला की आपण पण 3 महिने वेटिंग ऐकल्यावरती तो आम्ही म्हणजे म्हणतात ना विचार करू वगैरे करूनच आम्ही तिकडनं निघून आलो. सो हा एक कुठेतरी ॲस्पेक्टचा आहे. आणि हा बोलतात ना थोड्या वेळेचा फोमो आहे. 6-8 महिन्यानंतर ती गाडी रेडीली शोरूममध्ये अशी पडलेली असणार आहे. सो ते कुठेतरी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बोलतात ना हाईप क्रिएशनसाठी थोडंसं बेकार आहे. बाकी ओव्हरऑल एक चांगला प्रोडक्ट इंडियन मार्केटमध्ये आहे. होपफुली तो प्रोडक्ट लोकांच्या एक्सपेक्टेशनवरती उभा राहू ही आपली अपेक्षा आहे. बघू आता येणाऱ्या वेळेमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटणार आहेत. सो धन्यवाद मित्रांनो. आता परत मी एक प्रयत्न आता आपण करणार आहे की अशी पेस पकडायची ब्लॉगची.